नमस्कार. आजच्या आपल्या स्टोरीचे नाव आहे पक्क्या मैत्रिणी. कथा विबासाने. विनिताच्या घरात भाड्यानं राहत होती. तिथंच एक नवीन भाडेकरू म्हणून पल्लवीही राहायला आली. या आधुनिकेला बघून ही बया आपला संसार मोडणारच असंच विनितीला वाटलं. पण घडलं उलटंच. त्या दोघी पक्क्या मैत्रिणी बनल्या. प्रमोशनवर बदली होऊन निशांत पुण्यात आला. महत्त्वाकांक्षी निशांतला तिथल्या पॉश एरियात कंपनीने सुंदर घर घेऊन दिलं होतं. पंढरपुरातून बसस्थान हलवून त्याची बायको विनिता व मुलगा विहान प्रथमच अशा मोठ्या शहरात आली होती. दुमजली बंगल्याच्या वरच्या भागात हे कुटुंब राहत होतं आणि खालच्या तेवढ्याच मोठ्या घरात घरमालक व त्याची पत्नी राहत होती. घरालगतच्या गॅरेजच्या वरही एक 1 बेडरूम किचन हॉल असा सुंदरसा फ्लॅट होता. विनिताचं घर आणि तो रिकामा फ्लॅट यासाठी सुंदर कड्डे असलेला संगमखरी जिना होता. इथं येताच एका चांगल्या शाळेत विहानचं ॲडमिशन केलं. शाळा तशी फार लांब नव्हती, पण विनिताला स्कूटी चालवता येत नसल्यानं निशांतलाच मुलाला शाळेतून आणणं पोचवणं करावं लागे. काही दिवस सुरुवातीला हे जमलं, पण ऑफिसच्या कामाची जबाबदारी जशी वाढत गेली तसा निशांतला ऑफिसमध्ये अधिकाधिक वेळ घालवावा लागायचा. तो पार दमत होता. एक दिवस त्यानं विनिताला म्हटलं, तू स्कूटी चालवायला शिकून घे ना. निदान विहानला शाळेत सोडणं, शाळेतून परत आणणं आणि इतर बारीक सारीक कामं तू करू शकशील. छे बाई, मी कशाला शिकू स्कूटी? मला गरजच नाही आहे बाहेरची कामं करायची. ही कामं पुरुषांनीच करायची. आमच्या घरी तशीच पद्धत आहे. मी घरातच बरी, विनितानं म्हटलं. नाईलाजानं विहानसाठी ऑटो रिक्षाची व्यवस्था करावी लागली. त्यानंतर पुन्हा हा विषय निघाला नाही. विनिता हौशी होती, उत्तम गृहिणी होती, बोलकी आणि मनमिळाऊ होती. पण घरच्या बाहेरचं क्षेत्र तिला अपरिचित होतं. 2 महिन्यात तिनं घर मनासारखं लावून घेतलं. घरमालकिनीच्या मदतीनं मोलकरीणही चांगली मिळाली. घर मांडून झाल्यावर विनितानं शेजारपाजारांच्या घरात राहणाऱ्या लोकांशी ओळख करून घेण्याची मोहीम उघडली. पण लहानशा गावातून आलेल्या विनिताला मोठ्या शहरातल्या उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या लोकांना फार संबंध वाढवायला आवडत नाही. त्यांचे संबंध फक्त हाय हॅलो आणि तोंड भरून हसणं एवढ्यापुरते मर्यादित असतात हे कळायला थोडा वेळ लागला. 1-2 बायकांशी ओळख झाली, पण तीसुद्धा अगदी औपचारिक. त्यामुळे घरकाम आटोपलं की ती TV लावून बसायची. अधूनमधून खाली मालकीणबाईकडे जायची. घरमालक व मालकीण वयस्कर होते. त्यांची मुलं अमेरिकेत स्थायिक झालेली असल्यानं ती दोघं 6 महिने मुलाकडे आणि 6 महिने भारतात असायची. विनिता सुगरण होती. एखादा छानसा पदार्थ ती अधूनमधून त्या म्हाताऱ्यांनाही देऊन यायची. तिच्या प्रेमळ वागण्यानं त्यांनाही खूप समाधान वाटायचं. लहानगा विहानही त्यांना आजी आजोबा म्हणायचा. शाळेच्या गमती सांगायचा. विनिता निशांतही त्यांना काका काकूच म्हणत होते. बहुधा रविवारच्या सुट्टीला ते चौघं कधी वर तर कधी खालच्या घरात चहा एकत्रच घ्यायची. असेच एका रविवारी चौघे खालच्या लॉनवर चहा घेत असताना काकांनी विचारलं, एवढ्यात सुट्टी घेऊन गावी किंवा फिरायला वगैरे जायचा विचार आहे का तुमचा? निशांतनं सांगितलं, नाही काका, सध्या 6-8 महिने तर मी कुठं जायचा विचारही करू शकत नाही. ऑफिसच्या कामाची जबाबदारी इतकी वाढली आहे ना. विनितानं विचारलं, काका तुम्ही हा प्रश्न का बरं विचारलात? कारण आम्हाला 6 महिने मुलाकडे जायचे. तेव्हा इथली घराची काळजी राहणार नाही आम्हाला, काकूनं म्हटलं. विनिताला मात्र जरा दचकायला झालं. घरी आल्यावरही तिला तिचं काळजी लागून राहायची. खालचे लोक गेले तर ती अगदी एकटी पडेल. रोज काही ते भेटत नाही, पण त्यांचे आवाज येतात, चाहूल असते. विनिताला गंभीर मूडमध्ये बघून निशांतने तिला विचारलं, का गं, काका काकू जाणार म्हणून तू नर्वस का झाली आहेस?
विनीतानं त्याला आपला प्रॉब्लेम सांगितल्यावर त्यालाही पटलं की सकाळी 8 पासून रात्री 8 पर्यंत तो घराबाहेर असतो. एवढ्या मोठ्या घरात विनीता अगदीच एकटी पडेल. काही वेळानं विनीता म्हणाली, निशांत, आपण काका काकूंना गॅरेजच्या वरच्या घरात भाडे करू ठेवायला सांगूयात का? त्यांना भाडंही मिळेल आणि आपल्याला सोबतही होईल. निशांतलाही ही कल्पना आवडली. दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाताना त्यानं काका काकूंना ही आयडिया सांगितली. त्यांनाही ती आवडली आणि त्यांनी भाडे करू शोधायची कामगिरीही निशांतच्याच अंगावर टाकली. 5-6 दिवसानंतर विनीता आणि काका काकू गप्पा मारत असताना सायंकाळी एक कार फाटकाशी थांबली. गाडीतून स्मार्ट जीन्स टॉप, हाय हिल सँडल, खांद्यावर मोठीशी बॅग अशा वेशातली एक तरुणी उतरली. तिने विचारलं, उमेश साहेबांचं घर हेच का? होय, मीच उमेश, बोला, काय काम आहे? गुड इव्हिनिंग सर, मी पल्लवी, असं म्हणून तिनं काकांशी हस्तांदोलन केलं. आज निशांतकडून कळलं तुमच्याकडे एक फ्लॅट रिकामा आहे. भाड्यानं देण्यासाठी मी त्यासाठी आले आहे. अच्छा, तर ती फॅशनेबल मुलगी भाडे करून म्हणून येते. मनातल्या मनात म्हणत विनीता उठून आपल्या घरी निघाली. तेवढ्यात काकांनी काकूशी आणि विनीताशी पल्लवीची ओळख करून दिली. पल्लवीनं दोघींना हॅलो म्हटलं आणि काकांशी बोलत ती वरचा फ्लॅट बघायला निघून गेली. तर मित्रांनो, पुढील भाग लवकरच येईल आणि तुम्हाला स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.